प्रेस द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण जातो शिरोडाला. तर शिरोडाला जाता जाता बरीचशी अशी ठिकाणं आहेत जी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हा आहे वेंगुर्ल्याचा आठवडी बाजार जो रविवारचा असतो. तर मार्केटचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आता हा बाजार एस टी स्टँडच्या पुढच्या बाजूला, म्हणजे वेंगुर्ल्याचं जे एस टी स्टँड आहे त्याच्या पुढच्या बाजूला भरतो, मानसेश्वरच्या इकडे. तर शिरोडाला जाताना हा मार्केट देखील लागला, म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूयात. तर याआधी देखील मी वेंगुर्ल्याचा आठवडी बाजार यावर व्हिडिओ केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आठवडी बाजार हा पूर्ण गजबजलेला असतो. खूप सारे बाहेरचे व्यापारी देखील येतात आणि बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतात. तर हा बाजार सध्या लॉकडाऊन नंतर इकडेच भरतो, मार्केटचं बांधकाम होईपर्यंत. आणि शिरोडाला जाताना तुम्हाला खूप सारे झाडे बघायला भेटते. खरं तर वेंगुर्ला म्हणजे कोकणामध्ये सर्वत्र झाडं जास्त असतात, पण शिरोडा भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये नारळाची झाडं किंवा नारळाच्या मोठमोठ्या बागा, आंब्यांच्या बागा बघायला भेटतात तुम्हाला. तर जाता जाता मी जे जे शक्य होईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे अगदी जवळून तुम्हाला या सर्वाचा अनुभव घेता येईल. तर हे पहा, मस्त अशा मोठ्या मोठ्या नारळाच्या बागा, नारळाची झाडं. तर हे सर्व शिरोडाला जाताना लागतं. आणि कालचा माझा सावंतवाडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा, त्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे मोती तलाव आहे त्याला मी चुकून मोरी तलाव म्हटलं. तर अशू मोरी मोरी म्हणत होता, त्यामुळे मी पण कन्फ्यूज झाले आणि मी पण पटकन त्यामध्ये बोलताना मोरी तलाव असंच बोललेलं आहे. तर ते मोरी नसून मोती तलाव असं आहे. तर त्या चुकीबद्दल तरी सर्वांना आधी माफी मागते आणि माझी चूक मी दुरुस्त केलेली आहे. मी कम्युनिटी पोस्टमध्ये पण ते सांगितलं होतं. तर हे पहा, असा खडकाळ भाग आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अशा आंब्याच्या बागा, पूर्ण अशी आमराई आहे ही. बघू शकता, घनदाट झाडं दिसत आहेत तुम्हाला. सगळ्या ह्या आंब्याचीच बाग आहे मोठीच्या मोठी. तर शिरोडा मार्गे जाताना खूप सारी झाडं लागतात अशी. आणि बाईकवरून प्रवास करण्याची मज्जाच काय वेगळी असते. तर आम्हाला बरेच वर्ष झालं अशी सवय आहे, अशो अगदी लहान असल्यापासून. तर जॉब करत असताना देखील एका गावावरून दुसऱ्या गावी जायचं, त्यामुळे रोजचा प्रवास, त्यामुळे आता ही सवयच झालेली आहे. कुठला पॉइंट आहे त्याच्या? मोचेमाड घाटी. तर ही आहे मोचेमाड घाटी. आणि इकडून बघा तुम्ही, अगदी रस्त्यावरून पूर्ण समुद्र दिसतोय. समुद्रामध्ये एक बोट देखील आहे. तर लांबून तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं दाखवलंय. तर शिरोडाला जाताना मध्ये मध्ये काही पॉइंट लागतात, तिथे तुम्हाला समुद्र असं बघायला भेटतो. तर खूप छान वाटतं. तुम्ही एक 5 मिनिटं थांबून बघू शकता. तर ही अशी घनदाट झाडे आणि त्याच्या पाठीमागे तो समुद्र. तर बघायला खूप छान वाटतं. तर इकडे घरं पण अशी तुरळक आहेत, म्हणजे अगदी जवळजवळ चिकटून अशी घरं नाही आहेत.
घनदाट झाडी, तुम्हाला अंदाज पण येणार नाही आहे की इथं घरं आहेत. तर त्या झाडांच्या आतमध्ये घरं पण आहेत. आणि हा तो स्पॉट आहे जो बघून तुम्ही खूप खुश व्हाल. अगदी मन प्रसन्न होतं. निसर्गाचा अगदी जवळून तुम्हाला अनुभव घ्यायला भेटतो. हिरवीगार झाडं आणि भरपूर असं पाणी. आणि रोड ट्रिपची मज्जाच काही वेगळी असते. तुम्ही मध्ये मध्ये थांबून त्या स्पॉटचा आनंद घेऊ शकता, थोडं रिलॅक्स होऊ शकता. आणि ही आहे खाडी मोचेवाडीची. तर निसर्ग काही सुंदर दिसतंय ते बघा. तर अगदी रांगेत उभी असल्यासारखी लहान मोठी अशी नारळाची झाडं, म्हणजे उंच उंच माड. इकडे खाडी आणि खाडीचे आम्ही थांबलेलो आहोत थोडा वेळ. होय. असं कसं वाटतंय? इकडे बघ, असं इकडे बघ, कसं वाटतंय? भारी वाटतंय. तर ज्यावेळेस तुम्ही शिरोड्याला आलात तर मध्ये मध्ये असे काही ठिकाण आहेत, तर नक्की तुम्ही थांबून त्याचा देखील एक्सपिरियन्स घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. आणि हे बघा, एका शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ही सगळी कमळं आहेत, म्हणजे लोटस. तर मला आधी वाटलं इथे म्हणजे हे लावलेलं आहे किंवा कमळांची शेती केली जाते, पण शशीने मला सांगितले की हे आपला पण आलेले आहेत. आणि हा जो स्पॉट आहे तो कमळांसाठी प्रसिद्ध आहे. तर बघा, सगळीकडे तुम्हाला बघायला भेटत आहेत. आणि विशेष म्हणजे सगळी सफेद रंगाची कमळं आहेत. तर शिरोडाला जाताना खूप काही गोष्टी अशा आहेत की बघायला भेटतात. आणि माझ्या परीने जितकं होईल मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तसं आतापर्यंत बरेच गोष्टी मी दाखवलेल्या आहेत तुम्हाला. तर कमळ हे दलदलीतच येत असतं, त्यामुळे ही पूर्ण अशी दलदल आहे. आणि त्या दलदलीमध्ये सगळी ही कमळं आणि सगळी सफेद रंगाची आहेत. तर असं पांढऱ्या शुभ्र फुलांची चादर घातल्यासारखं वाटतं. आणि आजूबाजूला सगळी ही सुंदर झाडं हिरवीगार. तर निसर्गाचं इतकं छान दृश्य तुम्हाला बघायला भेटतं आणि मन खरंच खूप प्रसन्न होतं. तर जसजसं तुम्ही पुढे पुढे जाणार तसतसं तुम्हाला अशी झाडं आणि त्यामध्ये अशी ही घरं. तर इकडे हा उंच भाग आहे आणि उंच भागावर अशी घरं आहेत. तर खूप सारे कॅथलिक लोकांची देखील इकडे घरं आहेत. तर तुम्ही बघू शकताय पुढे हे पहा, खूप साऱ्या विशिष्ट अंतरावर ही घरं आहेत. अशी अगदी चिकटून चिकटून घरं नाही आहेत. तर नवीन येणाऱ्यांना थोडंसं कौतुक, वेगळं काहीतरी. हे पहा, उंच अशी जागा आहे आणि त्यावरती घरं. तर छान वाटतं बघायला. आणि हे पहा, इथे अशी झाडं आहेत आणि असं खोलवर देखील घरं आहेत. तर असं बघून तुम्हाला अंदाज येणार नाही की इकडे घरं वगैरे असतात झाडाच्या पाठीमागे, पण जी घनदाट झाडी असते त्याच्या आतमधल्या बाजूला देखील घरं असतात इकडे. तर हे रस्ते माझ्यासाठी खूप जुने आहेत, कारण जवळजवळ मी 2-3 वर्ष शिरोडामध्ये राहिलेले आहे आणि मी जॉब करायचे, त्यामुळे रोजची माझी ही वाट होती येणं जाणं. आणि फायनली आपण शिरोडामध्ये पोहोचलेलो आहोत. हे आहे शिरोडाचं प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालय.
तर मी शिरोडाला जॉब करायचे, त्यामुळे इथल्या देखील थोड्याफार गोष्टी मला माहिती आहेत आणि माझ्या संसाराची सुरुवात करताना मी शिरोडालाच राहिलेले. तर माझी जेव्हा स्टोरी मी इन डिटेल तुम्हाला सांगेन, तेव्हा माझं स्ट्रगल कसं होतं, मी कुठे राहिले, संसाराची सुरुवात कुठून केली, सगळं तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा व्हिडिओ तर तुम्ही बघितलेला आहे. उद्याच्या भागामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघायला भेटणार आहेत. आणि गांधीजींनी ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला ती देखील जागा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ बघत राहा, कनेक्ट राहा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, मध्ये मध्ये जे काही छोटी मोठी ठिकाणं असतात त्याचा देखील आपण एक्सपिरियन्स करू शकतो. तर हे ते ठिकाण आहे जिथे माझ्या संसाराची मी सुरुवात केलेली आणि इकडे आम्ही भाड्याने राहिला होतो. तर उद्याच्या भागामध्ये पण मी तुमच्याशी बोलणार आहे या विषयावर. तर उद्या आपण बघणार आहोत गांधीजींनी ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला ते. तर कोकणातील अशाच नवीन नवीन जागा आणि त्यांची माहिती यासह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जुने व्हिडिओ बघत राहा. आजचा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून आभारी. उद्याचा व्हिडिओ देखील आठवणीने बघा, विसरू नका.